आणि जिल्हा परिषदांमध्ये 731 जागांचे निकाल समोर आले। अनेकांना विजय मिळाला, अनेकांना पराजयाचा सामना करावा लागला, पण राज्यातल्या एका निकालाची सध्या समाज माध्यमांवरती जोरदार चर्चा आहे। कारण हा निकाल आहे निर्मला नवले यांचा। सोशल मीडिया स्टार असलेल्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्या कारेगाव, कान्हूर, मेसाई गणातनं निवडणूक लढवत होत्या। सोशल मीडियावरती त्यांना प्रचंड फॅन फॉलोइंग आहे आणि मोठं फॅन फॉलोइंग असलेला चेहरा अशी त्यांची महाराष्ट्रात ओळख सुद्धा आहे। पण त्यांची लोकप्रियता मतपेटीमध्ये रूपांतरित होऊ शकली नाही। भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी नवले यांचा 300 मतांनी पराभव केलाय। हा निकाल नवले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रकारे धक्का मानला जातोय। आणि एकीकडे आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागला तरी सुद्धा अनेक ठिकाणी राज्यामध्ये महापालिकेत महापौर विराजमान झालेले नाहीयेत। सगळ्यात इंटरेस्टिंग चित्र हे चंद्रपूरमध्ये पाहायला मिळतंय आणि चंद्रपूरच्या महापौर स्थापनेच्या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। किंगमेकर ठरलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाकडनं काँग्रेसची आता कोंडी सुरू झाली आहे। महापौर पदाच्या मागणीवरती ठाम असलेल्या ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंनी नागपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची भेट घेतली। यावेळी सुनील केदार सुद्धा हजर होते। जवळपास 3 तास चाललेल्या बैठकीनंतरही काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेचं मन वळवण्यात अपयश आलंय। चंद्रपूरमध्ये ठाकरेंशिवाय सत्ता स्थापन करणं अशक्य आहे। त्यामुळे काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेचा हट्ट पूर्ण करणार का की ठाकरेंची शिवसेना भाजपकडनं आलेल्या प्रस्तावाला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर चंद्रपूरमध्ये तिढा कायम असला तरी पुण्याला नवे कारभारी मिळालेले आहेत। पुण्याच्या नवनियुक्त महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली। तर परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी निवड झालेली आहे। ही निवडणूक बिनविरोध करण्यात भाजपला यश मिळालं। दरम्यान पुण्यातल्या महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय आणि 4 वर्षांनी पुण्याचे महापौर बंगल्यात वास्तव्यास जातील।